सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। हा तातडीचा संदेश पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना तातडीचा संदेश आहे। उद्या दिनांक 18 जुलै रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तातडीची बैठक आयोजित केलेली आहे। याचं कारण असं आहे की आपला पश्चिम महाराष्ट्राचा जो मनोज जरांगे पाटील यांचा दौरा जो निघत आहे त्या दौऱ्याविषयी चर्चा करायची आणि रूट ठरवण्याचं आणि सर्व समाज बांधवांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्यासाठी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना उद्या मनोज जरांगे पाटील सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत सर्वांशी चर्चा करणार आहेत, भेट घेणार आहेत। तर मी तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वांनी ताबडतोब शेअर करायचा आहे आणि उद्या सर्वांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी यायचं आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात आपण बघितला, मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाडा आपण पिंजून काढला। त्यामध्ये ज्या पद्धतीचं यश आपल्याला मिळालं होतं त्या पद्धतीचं आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा काढायचा आहे आणि त्याच्या नियोजनासाठी मराठ्यांचं काळीज, मराठ्यांचा ढाण्या वाघ, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातले सर्व आंदोलनकर्ते असतील, उपोषणकर्ते असतील, जे आपले समाज बांधव जे चळवळीत आहेत, जे मनोज जरांगे पाटील यांना मानतात, त्या सर्व समाज बांधवांनी उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत यायचं आहे। यामध्ये सोलापूर असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे सर्व जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातील सर्व आंदोलनकर्ते, सर्व उपोषणकर्ते पण येऊ शकतात। असं विशिष्ट असं काही पदाधिकारी वगैरे कोणीच नाही। त्यामुळं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपल्याला चर्चा करता येईल आणि त्यातून तुम्हाला आपले रूट ठरवता येईल, नियोजन करता येईल। त्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण त्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना पर्सनली शेअर करा, जेणेकरून त्यांना येण्यासाठी त्यांना लक्षात येईल। तर हा तातडीचा संदेश द्यायचा आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो, मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की आपण आमरण उपोषण करू नये आणि 20 जुलैचा सरकारला जो अल्टिमेटम पुन्हा दिलेला आहे मनोज जरांगे पाटील तो लवकरच संपत आहे आणि त्या 20 जुलैनंतर मनोज जरांगे पाटील हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढणार आहे, त्यानंतर विदर्भातला दौरा काढणार आहेत, खानदेशचा दौरा काढणार आहे आणि कोकणचाही दौरा काढणार आहे। त्यामुळं आपण सर्वांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी आवर्जून यायचं आहे, हे आपलं कर्तव्य आहे, आपल्याला नियोजन करायचं आहे। तर मी येणार आहे, तुम्ही पण या, मी तुमची वाट बघतोय। जय शिवराय। तर पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? मी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना एक विनंती करतो की आपण फार म्हणजे सगळे सण उत्सव किंवा सगळे देव वगैरेचे ज्या आपल्या हे असतं आपण सगळे एकत्रित करतो। आपण एक भारतीय या नात्यानं महाराष्ट्रीयन आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राहतो, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या राहतो, भगवान महाराजांच्या राहतो, म्हणजे सगळे आपण एकोप्यानं राहत होतो। पण ह्या महिनाभरात आपली ही जी चुकीची झाले, आज मला त्याचा प्रत्यय आला। माझे 2 मित्र जे होते ओबीसी समाजातून येतात, पण ह्या चळवळीत मी काम करत असल्यामुळं मी त्यांना फोन केला तर त्यांनी माझ्या फोनने घेतले। पण माझ्या दुसऱ्या मित्राला मी फोन जेव्हा केला तर त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं, यार तो थोडासा भावनिक झालेला आहे, तो स्वतःच त्याला असं, तर हे असं करू नका, अरे हे आरक्षण भेटेल नाही तर नाही भेटेल, पण एक राहणं फार जरुरी होतं। मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही एकोप्यानं राहा। आणि मला काही समाज बांधवांचे असे फोन यायले की ते अक्षरशः रडत आहेत, इतकं गढूळ वातावरण, काही समाजकंटक हे चुकीच्या अफवा पसरून हे करत आहे, तर कृपया हे करू नका। जे ट्रोल करणारे, अहो तुम्ही आज ट्रोल करताय, आमच्याच मराठ्याचे काही समाजकंटक आहे जे मनोज जरांगे पाटील यांना मानत नाही, तेही विरोधात कॉमेंट टाकते। आम्ही आधी आमचे नीट करायला पाहिजे, आमचे आमदार खासदार आमचे नीट करायला पाहिजे, कारण इतरांचा दोष नाहीये, आमचेच काही गद्दार आहे, काही फितूर झालेले हरामखोर, ते नीट करायचे आणि इतर जे समाजकंटक आहे यांच्यावर विश्वास न ठेवता एकोप्यानं राहायला पाहिजे। सगळ्या जाती
हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई हे ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं हे आरक्षणाचं चालतच राहील. हा वाद आपला सरकारसोबत आहे. तुम्हाला काही वाटत असलं तर तुम्ही सरकारला भांडा, पण हे मराठा आरक्षणाला विरोध, या नोंदी मिळालेल्या याला विरोध काय करायचं तुम्हाला? अरे सरकार देईन ना, सरकारला निवडून कशाला देतो? काय घंटा काम काय करते ते काय उपकार करते तुम्हाला आपल्याला निधी देऊन किंवा डेव्हलपमेंट करून? त्यांना आपण, ते आपले नौकर आहे, त्यांना निवडून कशासाठी देतो आपण? आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आणि ते तिथं जाऊन झोपा काढतात. तर त्यांना नीट करायसाठी आमचं आंदोलन चालू आहे. आम्ही त्यांना भांडतोय आणि तो लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानमध्ये दिलेला अधिकार आहे ते मागतोय आम्ही. आणि तुम्ही विनाकारण ते स्वतःवर ओढून घेतात. काही काही सिरियस होत आहे. त्यांना विनंती करतो, बाबा हो आपण जसे पहिले मित्र होतो तसेच राहा. हे चालत राहतं. हा वाद मराठ्यांचा, मराठा स्वतःच्या जातीसाठी लढतोय, तुमच्या विरोधात नाही, तुमच्या आरक्षणाच्या विरोध नाही. मराठा समाज सरकारला भांडतोय की बा तुम्ही आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला मग विधानसभेत आम्ही पाणी पाजू. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो असं